तो है गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आपण आलो होतो गिरिजादेवी मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही गिरिजादेवी. बाहेरून काय मंदिराचा व्ह्यू असा दिसतोय. त्यानंतर आपण तिरुपती बालाजी येथे जाण्यासाठी निघालो. बालाजीच्या मंदिरात आलेलो आहे. मंदिराचा व्ह्यू बाहेरून एकदम खतरनाक दिसतोय. एक नादच खोळा. डायरेक्ट नादच खोळा. एकदम खतरनाक, एकदम शांत वातावरण आहे. एकदम खतरनाक फील होतोय नाही का. बघू शकता मंदिराच्या बाहेर खूप भारी दिसत होतं. आता आपण वेरूळ आणि खुलताबादकडे जाण्यासाठी निघालोय. आणि आता तुम्हाला इथला घाट दाखवतो. घाट बघू शकता, इतका खतरनाक, एकदम खतरनाक ना डायरेक्ट. तर आपण आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिवालय तीर्थकुंड येथे आलोय. बघू शकता कुंडामध्ये आता पाणी कमी आहे. बघू शकता तिथे काम चालू वाटतं काहीतरी. आता कुंडात आंघोळ करतो, म्हणजे तोंडात पाय धुतो. महादेवाची पिंड आहे. कुंडावर आलोय आपण. मासे बघू शकता तुम्ही, पूर्ण पायाजवळ आलेले. तर आता कुंडात तोंडात पाय धुतलंय. एकदम खतरनाक, म्हणजे एकदम भारी वाटतंय. तर आता इथलं दर्शन घेऊन आपण वेरूळच्या लेण्याकडे आणि घुश्मेश्वर मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर, तिथे दर्शन घेण्यासाठी चाललोय. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मधला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर आता आपलं घुश्मेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण आलेलो आहे भद्रा मारुतीकडे दर्शन घेण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही भद्रा मारुतीचं मंदिर. बोलो जय श्रीराम. हे बघू शकता तुम्ही आपले महाबली. हे बघू शकता. आणि हे आहे शनेश्वर महाराजांचं मंदिर. काल फिरून खूप दमलो, त्याच्यामुळे आल्याला डायरेक्ट झोपून घेतलं होतं. आणि आपण आताशी उठलोय. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.